हे व्रत आचार हे का आणि कशासाठी आहेत आणि त्याचं महत्त्व काय आणि त्याचं आपल्या जीवनातलं अभिन्नत्व अंग असणं ही काळाची गरज काय आहे या अनुषंगाने त्यांनी आपले विषय मांडलेत. इयत्ता चौथीला असल्यापासून माझे शाळेतील गुरुजी संजय पाटील गुरुजी यांच्या माध्यमातून गुरुजींच्या जवळ मी आलो. श्री शिवप्रसन्न हिंदुस्थानची ओळख झाली. वक्तृत्वाचा एक खोल परिणाम आमच्या सर्वांच्या चित्तावर झाला आणि तो आपल्या सर्वांच्याही चित्तावर होतो आहे. आपण सर्वजण अनुभवत आहात. आणि त्यावेळेपासून आपलं राष्ट्र, आपलं धर्म, आपली संस्कृती, आपली परंपरा, आपली सभ्यता ही काय आहे, कशी आहे आणि त्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे वारंवार स्वतःच्या जीवनातूनच आपल्याला पाहायला मिळते. गुरुजी काय बोलतात यापेक्षा गुरुजी काय करतात हे फार महत्त्वाचं आहे. आपल्याला गुरुजींची दिनचर्या माहिती आहे की रोज पहाटे 4ला उठतायत. सांगलीच्या जी कृष्णा नदी आहे त्या कृष्णा नदीच्या घाटावर जात आहेत. रोज नित्यनियमाने व्यायाम करतायत. रोज 150-200पेक्षा जास्त सूर्यनमस्कार, दंड बैठका. त्याचबरोबर कविराज भूषणांनी शिवरायांचं जे वर्णन केलेलं आहे ते वर्णन काव्यरूपाने सर्वांच्या एकसाथीनं म्हणून त्याचं विश्लेषण गुरुजी करतायत. आणि अशा पद्धतीनं गुरुजींच्या दिवसाची सुरुवात होते. एका बाजूला आपण हेही म्हणतो की अध्यात्म साधना, धर्म साधना ही जी काय गीता आहे, गाथा आहे, रामायण आहे, महाभारत आहे, त्याचबरोबर आपले अनेक वेगवेगळे संप्रदाय आहेत. या संप्रदायांच्या माध्यमातून आपलं व्यक्तिगत जीवन, व्यक्तिगत उन्नती, ज्यालाच आपण आत्मोन्नती, आत्मसाक्षात्कार, आत्मोद्धार अशी नावं घेतो नेहमी. आणि याहीपेक्षा पलीकडचं अजून एक सूत्र गुरुजींनी आपल्याला दिलं ते म्हणजे राष्ट्रोन्नती, राष्ट्रोद्धार आणि राष्ट्र साक्षात्कार. पण मित्रांनो, मला सांगायला अतिशय महत्त्वाचं असं एक आज वाटतंय की ह्या दोन्हीही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. एका बाजूला गुरुजी आपल्याला राष्ट्रोन्नती, राष्ट्र आणि राष्ट्रोद्धार सांगतायत, पण त्याच बाजूला ती व्यक्तिगत आपली साधना, व्यक्तिगत आपली उन्नती, ती व्यक्तिगत उन्नती म्हणजे केवळ बाह्य स्वरूपाची नाही तर ती आतली आहे. ही आपली आतली उन्नती रोज आपण साधली गेली पाहिजे. आणि असं गुरुजी स्वतः रोज जगतायत. गुरुजी स्वतः रोज साधना केली पाहिजे. आणि त्या साधनेचं सगळ्यात पहिलं पावलं आहे ते म्हणजे व्यायाम. आपला देश ह्या पृथ्वीवरील सर्वात प्राचीन असा देश आहे आणि हे जगभरातल्या सर्व इतिहासकारांनी मान्य केलेलं आहे. आपल्या देशाला काही विशिष्ट नावं आहेत. काय काय नाव आहेत आपल्या देशाला? आपल्या देशाला सगळ्यात प्राचीन नाव आहे ते म्हणजे अजनाब खंड. आपल्या देशाला आणखी एक प्राचीन नाव आहे ते म्हणजे जम्बूद्वीप. आपल्या देशाला आणखी एक नाव आहे ते म्हणजे आर्यावर्त. त्यानंतर आपल्या देशाला नाव पडलं भारतवर्ष. त्यानंतर पुन्हा आपल्या देशाला नाव भारतवर्षाचं झालं भारत. परकीय आक्रमण आपल्यावर होत राहिली. ग्रीकांची आक्रमणं झाली आणि आपली ही जी संस्कृती सिंधू नदीच्या काठावर वाढली, त्यांना सिंधू म्हणता येत नव्हतं तर ते हिंदू म्हणून उच्चार करायला लागले आणि मग आपल्या ह्या देशाला नाव पडलं हिंदुस्थान. की ज्या देशामध्ये अधिक संख्येनं हिंदू राहतात त्या हिंदू राहणाऱ्या लोकांचं एक पवित्र ठिकाण ते म्हणजे हिंदुस्थान. दुर्दैवाने आक्रमणं होत राहिली. नंतर ब्रिटिशांचं आक्रमण आपल्या देशावर झालं आणि त्या ब्रिटिशाच्या आक्रमणानंतर या देशाला नाव मिळालं इंडिया. आणि आज आम्ही अभिमानाने सांगतो की आम्ही इंडियन आहोत. पण मला फार वाईट वाटतं की आज आपण इंडिया या शब्दाचा अतिशय अभिमानाने आपल्यावर पगडा घेतलेला आहे. खरं तर इंडिया या शब्दाचा अर्थ काय? इंडस या लॅटिन शब्दापासून इंडिया हा शब्द तयार झाला. आणि तुम्ही ऑक्सफर्डच्या डिक्शनरीमध्ये जर इंडिया या शब्दाचा अर्थ पाहिला तर इंडिया या शब्दाचा अर्थ आहे मागासलेल्या लोकांचा देश. की ज्या देशातील लोक बुरसटलेले आहेत, मागासलेले आहेत, अतिशय अनिष्ट चाली रूढी परंपरेमध्ये गुंतलेले आहेत, रुतलेले आहेत, अशा लोकांचा समूह असलेले एक ठिकाण म्हणजे इंडिया. आणि हे नाव आम्ही अभिमानाने सांगतो. याचं फार वाईट वाटतं. ही परकीय गुलामीचं प्रतीक आहे नाही तर काय आहे? मला मुख्य या विषयावर यायचं आहे की आपल्या देशाचं खरं नाव आणि चिरकालीन टिकलेलं नाव आहे ते म्हणजे भारत. काय आहे हो भारत? भारत ह्या राष्ट्रामध्ये असं काय आणि हे दीर्घकालीन टिकलेलं असं हे नाव भारत, या भारताची व्याख्या तरी काय? हा भारत आपण कधीतरी समजून घेतला पाहिजे. आज जगामध्ये कोरोनासारख्या ह्या महामारीविरुद्ध लढत असताना
अनेक देश उदयाला आले, विकसित झाले. आज विकासाचा त्यांचा जो टप्पा आहे तो आणि त्यांचं जे मूल्यमापन आहे त्या तुलनेमध्ये कितीतरी पाठीमागं आपण आहोत असंच आजपर्यंत आपल्याला दाखवलं गेले. पण आज जीव घेण्यासारखा हा रोग आल्यानंतर हे सगळं विज्ञान, तंत्रज्ञान, हे आधुनिक जीवन, हा सगळा विकास हा माणसाचा जीव वाचवू शकत नाही हे सिद्ध झालेलं आहे. आणि कुठंतरी या सगळ्यामध्ये भारत आघाडीवर आहे आणि या भारताचं अनुकरण करण्याची आता आज सगळ्यांना अभिलाषा झालेली आहे. आज सगळेजण ह्या भारताबद्दल गौरवाचे उद्गार काढत आहेत. आज सगळेजण भारताकडे आस लावून बसलेले आहेत की उद्या या नव्या युगाचं जे काही मार्गदर्शन आहे ते कदाचित भारत करू शकेल असा विश्वास सगळ्यांना झालेला आहे. पण गेली 42 दिवस विचार करत असताना या परकीयांच्या दृष्टीमध्ये नेमका भारत कुठला याचा विचार करणं मात्र गरजेचं आहे. आज आपण पुरोगामी किंवा अनेक वेगवेगळ्या किंवा पाश्चात्यांचं अंधानुकरण करून जे जगतो आहोत तो भारत, की त्यांच्या डोळ्यासमोर असलेला दैदिप्यमान असा ऋषीमुनींनी स्थापित केलेला भारत, या भारताचा आपण विचार करणं आवश्यक आहे. कारण भारत या नावाला काही विशेष अर्थ आहे. भारत या नावाला काही मोठा, या भारत या नावाच्या पाठीमागे काही मोठी भूमिका आहे. काय भूमिका आहे? भा अधिक रथ असे 2 संस्कृत शब्द आहेत. आपल्याला जर उद्या कोणी विचारलंय की तुम्ही भारतीय स्वतःला म्हणता, तर भारत म्हणजे नेमकं काय? प्रत्येक नावाला काहीतरी अर्थ असतो ना. आपल्या प्रत्येकाचे काहीतरी नाव आहे, त्या नावाच्या पाठीमागं काहीतरी अर्थ आहे आणि त्या अर्थाप्रमाणे आपण जगलं पाहिजे असं आपल्या किमान सामान्य आई वडिलांना वाटतं. तर ज्या ऋषीमुनींनी या देशाला भारत हे नाव चिरकालीन राहू दिलं, ठेवलं. खरं तर भारत हे नाव कशावरून पडलं याचा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे की भरत नावाचा राजा आपल्या देशामध्ये होऊन गेला. तो राजा अतिशय पराक्रमी, शूर आणि न्यायप्रिय होता. त्याच्या शूरतेमुळं, पराक्रमामुळं या भूमीला भारत नाव पडलं. पण केवळ होऊन गेला आणि त्या राजामुळं हे नाव कायमस्वरूपी असं नाहीये. भारत या नावाला काही विशेष अर्थ आहे आणि ऋषीमुनींनी तो प्रस्थापित केलेला शब्द आहे आणि म्हणून भारत हे चिरकालीन टिकलेलं नाव आहे. आणि या भारत या शब्दामध्ये संस्कृतचे 2 भा आणि दुसरा आहे रथ. त्यातल्या भाला 3 अर्थ आहेत. ते 3 अर्थ आज आपण समजून घेऊयात. म्हणजे आज आपण भारतीय आहोत का याचा आपल्याला नक्की प्रश्न पडेल. भाचा पहिला अर्थ आहे, भा म्हणजे भक्ती. आपण भारूड शब्द ऐकतो बघा. भारूड म्हणजे काय? भक्तीवर आरूढ होणे. आणि आपल्या संतांनी भारूड गायली. तर भा म्हणजे भक्ती. भाचा दुसरा अर्थ आहे भा म्हणजे ज्ञान आणि भाचा तिसरा अर्थ आहे भा म्हणजे तेज. आणि रथ म्हणजे रममान असणे. आता बघा की या भारताचा काय, या भारत ह्या शब्दाचा, भारत या नावाचा किती व्यापक अर्थ आहे. की जिथं भा म्हणजे भक्ती, भा म्हणजे ज्ञान आणि भा म्हणजे तेज आणि रथ म्हणजे रममान असणे, असा हा भारत देश आहे की जो ज्यांच्या अंतःकरणामध्ये भक्ती आहे, ज्यांच्या बुद्धीमध्ये ज्ञान आहे आणि ज्यांच्या कार्यामध्ये तेज आहे, असा या भक्तिमय अंतःकरणाने, ज्ञानमय बुद्धीनं आणि तेजस्वी कार्यामध्ये सतत 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 रमलेला असणं, तो म्हणजे भारत आहे. आणि त्या भारताचे तुम्ही आम्ही नागरिक म्हणजे आपण भारतीय आहोत. आज हे 21व्या शतकामध्ये ह्या 3 कसोट्या जर आपल्याला लावायच्या ठरवल्या तर कदाचित आपण भारतीय आहोत का असा आपल्यालाच प्रश्न पडेल. आज जग या भारताकडे पाहतंय. आज जगाला या भारताची आवश्यकता आहे. काय हे 3 विषय का महत्वाचे आहेत? ऋषीमुनींनी किती खोल विचार केला याच्यामध्ये की भक्ती हा आपल्या अंतःकरणाचा विषय आहे. भक्ती आपण अंतःकरणापासून करतो. भक्ती ही बुद्धीपासून नाही करता येत. अंतःकरणामध्येच आपली श्रद्धा असते, समर्पित भाव असतो आणि त्यातून भक्तीचा जन्म होतो. आणि भक्ती या शब्दाचा अर्थ आहे जोडणे. कशाशी जोडणे? शिष्य गुरुशी जोडणे, विद्यार्थी शिक्षकाशी जोडणे, भक्त भगवंतांशी जोडणे, आत्मा परमात्म्याशी जोडणे म्हणजे भक्ती. आज दुर्दैवाने आपण पाहतोय की आपला देश जाती जातीमध्ये विभागलेला आहे, वंशामध्ये विभागलेला आहे, गरीब श्रीमंतीमध्ये विभागलेला आहे. अशा देशामध्ये भक्ती कुठे राहिली? आपली अंतःकरण कोरडी झालेली आहेत. त्याचबरोबर भाचा दुसरा अर्थ आहे ज्ञान. ज्ञान हा कशाचा विषय आहे? ज्ञान आपल्या बुद्धीचा विषय आहे. ज्ञान अंतःकरणामध्ये नसतं, ज्ञान बुद्धीमध्ये असतं. आणि बुद्धी ही आकाश तत्वापासून झालेली आहे म्हणून ती सूक्ष्मही आहे आणि तितकीच व्यापक पण आहे. आणि हे बुद्धीचं व्यापकत्व, ही बुद्धीची प्रगल्भता ही आपल्या ज्ञानानं आपल्यामध्ये परिणित होत असते. म्हणून बुद्धीमध्ये ज्ञान असलं पाहिजे. आणि तिसरा विषय तेज. तेज हा कशाचा विषय आहे?
शिवरायांचं, प्रभू रामचंद्रांचं, भगवान श्रीकृष्णांचं कार्य जर कोणी प्रश्न विचारला तर आपण एकाच वाक्यात उत्तर देऊ की शिवरायांचं, प्रभू श्री रामचंद्रांचं, भगवान श्रीकृष्णांचं कार्य तेजस्वी होतं. विषय आपल्या सर्वांच्या कार्यामध्ये तेज आहे का आपण तपासलं पाहिजे. आणि रत म्हणजे रममान असणे. अशा या भक्तिमय अंतःकरणाने, ज्ञानमय बुद्धीने आणि तेजस्वी कार्यामध्ये रमलेल्या लोकांचा देश म्हणजे भारत देश. आणि त्या देशाचे आपण नागरिक आहोत. आपल्याला फार सार्थ अभिमान असला पाहिजे. आपण भारतीय आहोत आणि अभिमानाने आपण मी भारतीय आहे असंच सांगितलं गेलं पाहिजे जगभरामध्ये. जर माझं नाव लखनच होईल. जर पाकिस्तान हे पाकिस्तानचं नाव असेल तर इंग्लिशमध्ये त्याचं नाव जर पाकिस्तानच होत असेल, भारताचं इंडिया कसं काय होईल. भाषा किती जरी बदलल्या तरी नाव कधी बदलत नाही, हा व्याकरणाचा नियम आहे. आणि म्हणून भारताला आपण भारत म्हणूनच संबोधन केलं पाहिजे. असा हा भारत आहे. आणि त्या भारतीयांचं युद्धशास्त्र आणि त्या युद्धशास्त्राची भूमिका काय आहे हा माझा आजचा विषय आहे. खरं तर वेळेची फार कमतरता आहे. हा प्रत्येक विषय एक एक शब्द आणि ह्या शब्दाच्या अर्थ, त्याचा भावार्थ, त्याचा लक्षणार्थ, त्याचा गोडार्थ या सगळ्या खोलपर्यंत जाणं आज आवश्यक आहे. पण दुर्दैवाने आज तेवढा वेळ आपल्याकडे नाही आहे. आपण युद्धशास्त्री ह्या विषयाकडे वळणार आहोत. म्हणून सुरुवातीला आपण भारतीय म्हणजे काय हे पाहणं गरजेचं होतं. म्हणून थोडासा हा विस्तार करावा लागला. आज युद्धशास्त्राची गरज काय अनेकांना प्रश्न पडत आहेत. आज तर आम्ही स्वतंत्र झालो आहोत. आज आमच्यावर कोणाचं राज्य नाही आहे आणि तरीसुद्धा आज युद्धशास्त्राची गरज काय आणि आम्ही का लढावं, कशासाठी लढावं, कुणासाठी लढावं. गुरुजी नेहमी आपल्याला एक श्लोक सांगतात की कशासाठी आणि जगावे कसे मी, विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी, जगू पांग फेडा वया माय भूचे, आम्ही मार्ग चालू जिजाऊ सुताचे. ह्या भूमीवर जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला एक प्रश्न नेहमी पडतो की मी कशासाठी जन्माला आलो, का जन्माला आलो आणि जन्माला येऊन मला काय करायचंय, कशासाठी आणि जगावे कसे मी. हा प्रश्न आपल्याला रोज पडला पाहिजे असं गुरुजी आपल्याला नेहमी सांगतात. विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी. आणि मग हा प्रश्न पडल्यानंतर, अनेक महापुरुषांचं चिंतन केल्यानंतर, आपण ज्यावेळी ज्ञान घेतो, विद्या घेतो, कला घेतो, यातून आपला ज्यावेळी अनुभव वृद्धिंगत होतो त्यावेळी आपल्याला कळतं की अरे आपला जन्म यासाठी झालेला आहे की आपल्याला आपल्या मायभूमीचं, भूमीनं आपल्याला पोसलं, ज्या भूमीनं आपलं पालन केलं, ज्या भूमीमध्ये उगवलेलं अन्न आपण खातोय त्या भूमीचं रक्षण करणं, पालन करणं आणि तिचं पांग फेडणं हेच आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि मग या मायभूमीचं पांग फेडण्यासाठी मला नेमकं काय केलं पाहिजे आणि कोणाचा आदर्श मला डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. कारण मनुष्य हा इतिहासप्रिय आहे. भूतकाळामध्ये घडलेल्या घटना डोळ्यासमोर ठेवून तो आजचा आपलं वर्तमान ठरवत असतो. आणि म्हणून असं काम कुणी केलंय पाठीमागं, त्या महापुरुषांचा आधार, त्या महापुरुषांना डोळ्यासमोर ठेवून, आदर्श ठेवून मी माझी वाटचाल केली पाहिजे. आणि त्याचं उत्तर दिलेलं आहे पुढं की आम्ही मार्ग चालू जिजाऊ सुताचे. श्री शिवराय, गुरुजी नेहमी शिवराय म्हणजे काय, जगण्याचा मंत्र. आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज म्हणजे काय, मरण्याचा मंत्र. की मी या मायभूमीसाठी कसं जगावं आणि या मायभूमीसाठी मी कसं मरावं, हे जगण्या मरण्याचे दोन मंत्र गुरुजीने आपल्याला दिले. आणि त्यातला जगण्याचा जो मंत्र आहे, आज कदाचित मरण्याची वेळ आपल्यावर येईल न येईल माहीत नाही येणाऱ्या काळामध्ये, पण किमान अतिशय सुंदर असं जीवन ह्या 21व्या शतकामध्ये आपल्याला लाभलेलं आहे. तर आपण कसं जगावं याचं उदाहरण, याचं उत्तम उदाहरण आणि याचा उत्तम आदर्श आपल्यासमोर. या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो, आपण खूप भाग्यवान आहोत. त्यात नरदेह दुर्लभ जाना, शतजन्माची गणना. की मुळात या भूमीवर मनुष्य म्हणून आपण जन्माला आलो हेच अतिशय दुर्मिळ आहे. पण त्याहून दुर्लभ काय, तर त्याहून दुर्लभ आहे ह्या पवित्र पुण्यभूमी असणाऱ्या भारत भूमीत आपण जन्माला आलो, जिथं देवतांनाही जन्म घेतला. देवतांनाही या सातत्याने वाटणारी आस त्या भूमीमध्ये आपण जन्माला आलो. त्याहून थोर भाग्य काय, अहो भाग्य काय, तर आपण महाराष्ट्रात जन्माला आलो. दंडकारण्यामध्ये प्रभू रामचंद्रांचं पहिलं पाऊल पडलं आणि या महाराष्ट्राचं सोनं झालं. त्या दंडकारण्याला नाव पडलं महाराष्ट्र. आणि त्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो, ज्या महाराष्ट्रामध्ये पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवराय जन्माला आले, ज्या महाराष्ट्रामध्ये शिवाजी आले, बाजी आले, येसाजी आले, तानाजी आले, ज्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा आले, एकोबा आले, तुकोबा आले, चोकोबा आले,
एका बाजूला शौर्याची परंपरा आहे, एका बाजूला धैर्याची परंपरा आहे, वैराग्याची परंपरा आहे. अशा ह्या दोन शक्ती आणि भक्तीची परंपरा या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली, जिथं शस्त्र आणि शास्त्र समांतर चाललं. आणि म्हणून 750 वर्ष घन अंधकारामध्ये गुलामगिरीत खितपत पडलेल्या ह्या महाराष्ट्रातून स्वातंत्र्याचा सूर्योदय झाला, अरुणोदय झाला, तो छत्रपती शिवरायांच्या रूपाने झाला. तो मार्ग आहे तो म्हणजे युद्ध, विरुद्ध केलेले युद्ध. आणि मग या युद्धामध्ये अनेक प्रकारचे शस्त्र, या युद्धामध्ये अनेक प्रकारच्या नीती, या युद्धा धावपेच, हे सगळे काही महाराजांनी त्याचा अभ्यास करून ते पणाला लावलं. आणि 750 वर्ष गुलामगिरीत खितपत पडलेल्या या मायभूमीमध्ये स्वातंत्र्याचा एक दीप तेवत ठेवला. आणि ते केवळ स्वराज्य निर्माण नाही केलं, तर त्या स्वराज्याच्या सुराज्यामध्ये सुद्धा, त्या स्वराज्याचं सुराज्य सुद्धा झालं. अशा या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला. आणि म्हणून सेनापती बापट नेहमी म्हणतात, तरी राष्ट्र मेले मराठ्याविना राष्ट्र गाडानं चाले. हे जे काही वाक्य आहे ते सार्थ जर करायचं असेल तर आपल्याला युद्धशास्त्राचा अभ्यास करणं हे अति 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 आवश्यक आहे. शिवरायांचं केवळ चरित्र वाचणं, शिवरायांचं केवळ गुणगान करणं, शिवरायांची केवळ स्तुती करणं, शिवरायांची केवळ प्रार्थना करणं हे गरजेचं आहेच आहे. पण याही पलीकडं शिवराय कसे जगले त्यातला एक तरी अंश रूपाने पाहिजे, यासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. आणि म्हणून शिवरायांचंच अभिन्न अंग असलेलं ते म्हणजे शिवरायांचं युद्धशास्त्र. आज महाराष्ट्रामध्ये मर्दानी खेळ ही युद्धकला आपण सर्वजण पाहत आहात. दुर्दैवाने आज ही युद्धकला लग्नाच्या वरातीमध्ये, गणपती उत्सवामध्ये, शिवजयंतीच्या उत्सवामध्ये, वेगवेगळ्या चांगल्या उत्सवामध्ये सुद्धा त्याचं प्रदर्शन होतं. आणि त्याचबरोबर जिथं अपेक्षित नाही अशा उत्सवामध्ये सुद्धा ते रस्त्यावर हा खेळ खेळला जातो. आणि आज आमचे अनेक धारकरी सुद्धा या कलेच्या प्रसारासाठी आपलं तन मन धन प्राण अर्पण करून काम करतात की ही शिवरायांची युद्धकला तरुणांच्यापर्यंत पोहोचावी, तिचा प्रचार प्रसार व्हावा, महाराष्ट्राबरोबर भारत देशामध्ये ती पोहोचावी, भारत देशाबरोबर ती संपूर्ण जगात पोहोचावी, यासाठी सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. पण दुर्दैवाने ही युद्धकला फक्त एक कवायतीपुरती मर्यादित राहिलेली आहे. आणि म्हणून आपल्या ह्या सर्व धारकऱ्यांनी, ह्या महाराष्ट्रातील सर्वच वीरांनी भारतीय युद्धशास्त्राचं जे अंग आहे त्या अंगाचा आपण, जे अभिन्न अंग आहे त्या अंगाचा आपण विचार केला पाहिजे. मगाशी मी तुम्हाला म्हणलो युद्धाची गरज काय. एक लिडल हार्ट नावाचे जर्मन तत्ववेत्ता आहे, तो असं म्हणतो, कारण आपल्या सर्वांना काय हवं आहे, आपल्या सर्वांना सुख हवं आहे, आपल्या सर्वांना शांतता हवी आहे. आणि ही शांतता सगळ्यांना नको आहे. शांतता, ती शांतता आम्हालाही हवी आहे, मलाही हवी आहे, तुम्हालाही हवी आहे. पण लिडल हार्ट नावाचा एक जर्मन तत्ववेत्ता आहे, तो असं म्हणतो, इफ यू वॉन्ट पीस अंडरस्टँड वॉर. जर तुम्हाला शांतता हवी असेल तर आधी तुम्ही युद्ध जाणून घ्या. युद्ध जाणून घेतल्याशिवाय शांततेचा अर्थ कळणार नाही. आणि ते पुढे जाऊन असं म्हणतात, शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुद्धा युद्धच करावं लागतं. आणि आपले वेद, उपनिषद, रामायण, महाभारत ही महाकाव्यही आपल्याला हेच सांगतायत की जोपर्यंत ह्या पृथ्वीवर मनुष्य आहे आणि जोपर्यंत त्या मनुष्यामध्ये रजतम सत्व हे तीनही गुणतत्व आहेत, तोपर्यंत युद्ध अटळ आहे. मग त्या युद्धापासून आपण विनमुख कसं काय होऊ शकतो, त्या युद्धापासून आपण पळ कसं काय काढू शकतो, त्या युद्धाला आपण कशी काय बगल देऊ शकतो, त्या युद्धाचा आपण अभ्यास केलाच पाहिजे. आपल्या भारत देशाची परंपरा इतकी प्राचीन आहे की जगातलं सगळ्यात पहिलं लिखित स्वरूपात आपल्याकडे जर काय त्या जगामध्ये वेद. वेद काय आहेत? वेद, विद ह्या धातूपासून वेद हा शब्द तयार झाला. विद म्हणजे जाणणे. या भूमीमध्ये जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती ह्या सृष्टीमध्ये घडणाऱ्या प्रत्येक परिवर्तनाची जाणीव करून घेत होता की बाबा ही वृक्ष म्हणजे काय आहेत, ही सृष्टी म्हणजे काय आहे, ही सृष्टी कुणी रचली, ह्या सृष्टीचा नियंता कोण, ह्या सृष्टीचा निर्माता कोण, माझ्या या सृष्टीचं नातं काय, ज्याने ही सृष्टी निर्माण केली त्याचा आणि माझं नातं काय, त्याचा माझा संबंध काय, आणि त्याचबरोबर त्याची माझ्याकडून अपेक्षा काय. अशा ह्या अनेक प्रश्न आपल्या ऋषीमुनींना पडले आणि ह्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधत 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 शोध घ्यायला सुरू झालं. आणि त्या शोधाचा ग्रंथ आहे ते म्हणजे वेद. या व्यासाने 4 भाग पाडले. त्या वेदाचे मुख्य 4 भाग आहेत. त्यातला पहिला आहे ऋग्वेद, दुसरा आहे सामवेद, अथर्ववेद, तिसरा आहे सामवेद आणि चौथा आहे यजुर्वेद.
या चारही वेदांचे काही उपवेद आहेत. त्यातल्या ऋग्वेदाचा उपवेद आहे आयुर्वेद. आपल्या सर्व चिकित्सा पद्धती आलेल्या आहेत. प्रत्येक रोगावर घरच्या घरी आपल्या असलेल्या स्वयंपाकघरामध्ये असलेल्या वस्तू, त्यापासून आपले रोग मध्ये असलेल्या सगळ्या जडीबुटी, या प्रत्येक वनस्पतींच्या मुळी, पानं, खोडं, या प्रत्येकापासून आपण औषधे कशी निर्माण करू शकतो आणि आपण आपलं आरोग्य कसं निरोगी ठेवू शकतो, या सगळ्याचा ओहापोह या आयुर्वेदामध्ये झालेला आहे. दुसरा वेद आहे अथर्ववेद. त्याचा उपवेद आहे शिल्पशास्त्र. ज्या शिल्पशास्त्रामध्ये माझ्या व्यक्तिगत कुटुंबापासून अखंड एक नगररचनेपासून अखंड एक राष्ट्राची रचना ती कशी असली पाहिजे, घर कसं असलं पाहिजे, नगर कसं असलं पाहिजे, मंदिरे कशी असली पाहिजेत, मूर्ती कशी असली पाहिजे, अशा अनेक विषयांचा अंतर्भाव या शिल्पशास्त्रामध्ये येतो. या शिल्पशास्त्राचं ज्ञान विज्ञान जे काय सगळं आहे हा त्याचा उपवेद आहे अथर्ववेदाचा. तिसरा वेद आहे सामवेद. या सामवेदाचा ज्या गांधर्व वेदामध्ये गायन, वादन, संगीत, नाट्य, नृत्य या सगळ्या कला आलेल्या आहेत, त्याचं ज्ञान, त्याची माहिती ही या सामवेदामध्ये आलेली आहे. आणि चौथा वेद आहे यजुर्वेद. या यजुर्वेदाचा उपवेद आहे धनुर्वेद. तुम्ही विचार करा की हे चार मुख्य वेद आणि ह्या चारही वेदांचे जे उपवेद आहे हा धनुर्वेद ऋषीमुनींनी केवळ युद्धशास्त्रासाठी वाहिलेला ग्रंथ आहे. ह्या केवळ एका गोष्टीवरूनच आपल्याला युद्धशास्त्राचं महत्त्व काय आपल्याला कळून येईल की साक्षात ऋषीमुनींनी सुद्धा ह्या राष्ट्राची जी काय आणि ते राष्ट्र विकसित करण्यासाठी मानवापासून समाजापासून अखंड एक राष्ट्र आणि राष्ट्रापासून हे पूर्ण विश्व हे विकसित होण्यासाठी, त्याचं उन्नयन होण्यासाठी ज्या ज्या विविध जीवनमूल्यांचा आविष्कार केला आणि ते ग्रंथरूपाने श्रुतीच्या, स्मृतीच्या, पुराणांच्या, उपनिषदांच्या रूपाने आपल्यापर्यंत पोहोचवलं. त्या सर्व वेदांपासून उपनिषदांपर्यंत या सर्वांचं एक अंगभूत असलेलं एक अंग ते म्हणजे धनुर्वेद आहे. काय आहे धनुर्वेद? धनुर्वेद हे शब्द आपण ऐकल्यानंतर आपल्या प्रत्येकाला वाटेल की धनुर्वेद म्हणजे धनुर्विद्येचं काहीतरी शिक्षण त्याच्यामध्ये असेल किंवा धनुर्विद्येची माहिती त्याच्यामध्ये असेल. शब्द फार महत्वाचा आहे. धनुर्वेद, धनुर्विद्या नाही आहे. आणि धनुर्वेद हा अखंड युद्धशास्त्रासाठी समर्पित असलेला शब्द आहे. या देशामध्ये अतिशय प्राचीन अशी 2 महाकाव्य झाली. त्यातलं पहिलं महाकाव्य ते म्हणजे रामायण. प्रभू रामचंद्रांचं जीवन हे त्या रामायणामध्ये आलेलं आहे. आणि त्या प्रभू रामचंद्रांची गुरु वशिष्ठ, त्या वशिष्ठांनी त्या धनुर्वेदामध्ये मल्लयुद्ध म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा व्यायामावर चर्चा त्यांनी केलेली आहे की व्यायाम कसा. इतक्या सुंदर 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 पद्धती त्यांनी सांगितलेल्या आहेत. आज आपण तालमीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे दंड मारतो, जोर मारतो, बैठकी मारतो. किती प्रकारचे दंड आपल्याला माहित आहेत. आपण फार तर जे काही सामान्यपणे जोर मारतात, त्यानंतर आज पाश्चात्यांची जी काही जिम आपल्याकडे आली त्यातून विविध प्रकारचे दंड आले, तेही आज आपण मारतो. तालमीमध्ये आपण सपाट्या मारतो, चक्रीदंड मारतो आणि काही 1-2 प्रकारच्या बैठकी मारतो. पण धनुर्वेदामध्ये रामायण महाभारत काळापासून, वेद काळापासून जवळजवळ 91 प्रकारचे दंडाचे प्रकार त्या धनुर्वेदामध्ये आलेले आहेत. ज्यामध्ये साधारण दंड आहे, ज्यामध्ये पार्श्वदंड आहे, ज्यामध्ये वृश्चिक दंड आहे, ज्यामध्ये राममूर्ती दंड आहे, ज्यामध्ये हनुमान दंड आहे. अशा अनेक प्रकारच्या बैठकी, या सगळ्या प्रकारांचं विश्लेषण या धनुर्वेदामध्ये केलेलं आहे. आपल्या पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत असलेलं जे काय आपलं शरीर आहे, या प्रत्येक शरीरातल्या प्रत्येक स्नायूचा योग्य पद्धतीचा व्यायाम कसा केला जाईल, कसा होईल, अशा अनुषंगाने त्याची सगळी मांडणी केलेली आहे. ऋतू बदलल्यानंतर त्या व्यायामामध्ये कसे बदल केले पाहिजेत, त्याचबरोबर आहारामध्ये कसे बदल केले पाहिजेत. इतकंच काय की व्यायाम करत मध्ये कुठल्या ठिकाणी पहिल्यांदा घाम येतो, कुठल्या अवयवामध्ये पहिल्यांदा घाम येतो, कुठल्या स्नायूमध्ये पहिल्यांदा घाम येतो, यानुसार आपल्या शरीरातले कुठले कुठले स्नायू कमजोर आहेत याचंही कोष्टक वशिष्ठांनी धनुर्वेदामध्ये दिलेलं. किती महत्वाचा विषय आहे. प्रभू रामचंद्रांचे गुरु असलेले वशिष्ठ यांनी सगळ्यांना पुढे, आणि ती परंपरा शिवरायांच्या पर्यंत चालत आलेली आहे.
त्यांनी असं दिलेलं आहे की व्यायाम करत असताना जर आपल्या छातीमध्ये आपल्याला दम्याचा त्रास असू शकतो असं त्याने असं करत तर आपल्याला उष्णतेचा त्रास आहे असं समजून चला. वशिष्ठांनी पुढे असं सांगितलेलं आहे की व्यायाम करत असताना आपल्या कपाळाला किंवा डोक्यामध्ये अतिशय तल्लक आणि समजून. आज एवढं सूक्ष्म विश्लेषण कोणी केलेलं तरी आहे का? आणि हे विश्लेषण करत असताना कमजोर होणारे प्रत्येक व्यायामामध्ये मग कसे कसे बदल केले पाहिजेत हेही वशिष्ठांनी त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि आपलं शरीर निरोगी आणि धष्टपुष्ट झाल्यानंतर पहिला आज आपण जगभरामध्ये पाहत. आज आपल्याकडे कराटे आहे, जुदो आहे, मातीचा आखाडा असलाच पाहिजे. मला सांगायला निश्चित आवडेल रांगणात त्या मोहिमे इथंच वेंगरुळमध्ये भुदरगड तालुक्यातलं वेंगरुळ म्हणून गाव आहे आपल्या सर्वांना ग्राम. आणि ज्यावेळी स्वतः गुरुजी आले, ध्वज आला, ध्वजाचं पूजन केलं, गुरुजींचं पूजन केलं आणि त्या पूजनानंतर ते युद्धकलेची प्रात्यक्षिका सुद्धा सादर झाली. गुरुजी शकतो कारण आहे आम्ही कोण? आम्ही सगळे निमित्त आहोत. आमची बुद्धी, आमची लायकी काय? पण केवळ हा गुरुजींचा संकल्प, त्यांचा आशीर्वाद. आणि म्हणून आज हे युद्धविद्या मंदिर आपल्या इथं उभं राहिलं. पण कुस्ती ह्या मला यातनं एकच भारतातल्या प्रत्येक गुरुजी जसं म्हणतात की जिथं जिथं निर्मळ प्रकार आहे शस्त्रामधला तो म्हणजे अमुक्त शस्त्र, दुसरा आहे मुक्त शस्त्र, तिसरा आहे मुक्तामुक्त शस्त्र, चौथा आहे यंत्रमुक्त, मंत्रमुक्त वर्गीकरण वशिष्ठांनी. त्यातलं अमुक्त शस्त्र म्हणजे काय? होत नाही, जे आपल्यापासून वेगळं होऊ शकतं. जे शस्त्र हात ते शस्त्र म्हणजे अमुक्त शस्त्र. आणि दुर्दैवाने त्याला चक्रीपाश म्हणतात. तर शक्ती नावाचे एक शस्त्र आहे, क्षेपणी नाव मुक्त शस्त्रामध्ये येतात. त्यानंतर मुक्त शस्त्र म्हणजे जे फेकून मारतात, ओपन क्षेपण. आणखी कुठलं शस्त्र आहे यंत्रमुक्त? हे शस्त्र आहे फेकलं जातं, जे शस्त्र मारलं जातं मुक्त शस्त्र म्हणतात. त्यानंतर आणखी कुठलं शस्त्र? तोफ शस्त्र आहे. यंत्रमुक्त शस्त्र. महाभारत आता लॉकडाऊनच्या काळात सुदैवाने आपल्या भारत महाभारत सुरू ठेवलेले आहे दूरदर्शनवर. आणि त्यामध्ये की जे काही हे त्या पराक्रमाबरोबर दैवाने ज्यांनी आक्रमण केलं, आक्रमकांनी फक्त पराक्रम नाही, त्या आक्रमकांनी फक्त आपलं रूप सुद्धा दाखवलेलं आहे. आणि परवडली पण की ह्या आसमानात आपण पचवू. बघा बरं, फेसबुक मध्ये वेगवेगळे प्रश्न की धनुर्वेद कुठे वाचलं, याची आपल्या पुण्यामध्ये वाचनालय जे आहे
नगर वाचनालय जे आहे त्या वाचनालयामध्ये प्रत उपलब्ध. वेगवेगळ्या ग्रंथालयामध्ये तुम्हाला धनुर्वेदाची प्रत पाहिजे. सेनापतीचं पहिलं असलं. आणि मग हे युद्ध टाळण्यासाठी सेनापतीकडे मुत्सद्दीगिरी असली पाहिजे. वेगवेगळे तह त्याला करता आले पाहिजे. केवळ धाडसी, शौर्य आणि पराक्रमी नाही, मुत्सद्दीगिरी युद्धाची भयानकता किती अतिशय विस्तृत विषय ते आपण महाभारतामध्येच वाचलेलं जास्त इष्ट ठरेल. इथं वेळ कार्तव्य शिवरायांना पाहिलं येताना अंगावर चिलकत चढवलेला आहे, डोक्यावर शिरस्त्राण आहे, खांद्याला धनुष्यबाण अडकलेला आहे. आणि त्या तुनीर बांधलेला आहे. तुनीर म्हणजे भाता. सुद्धा धनुष्य धार जो सेनापती आणतो तो मात्र ऋषितुल्य असला पाहिजे. ही अट मात्र त्यामध्ये आहे. आणि अशाच राजांची दीर्घ परंपरा लाभलेला असा आपला भारत देश. अशी ही आपली शौर्याची आणि युद्धाची परंपरा आहे. कुठं आहे बळ? विवेकानंद म्हणतात बळ हे म्हणजे त्या बाजूला आज आवश्यकता आहे. म्हणून ह्यातल्या प्रत्येक विषयांच्या भूमिका होत. म्हणजे सेनापती आहे, जनरल आहे. का बरं? युद्ध ज्यावेळी निर्माण होतं, युद्धाची परिस्थिती निर्माण होते, त्यावेळी त्या सेनापतीला शत्रू पक्ष जो आहे, शत्रूचे जे राष्ट्र आहे, शत्रूचा पक्ष आहे, त्या माध्यमातून माहिती घेतल्यानंतर त्याच्यानुसार एक म्हणजे धैर्य डोळ्यासमोर ठेवून तो निर्णय घेत असतो. स्थिरता काय असावी, बुद्धीची काय प्रगल्भता असावी लागते, तुम्ही विचार करा. त्या सेनापतीजवळ काय पद्धतीचं शिक्षण दिलं जात असेल. सेनापती अशा दारोळ्यामध्ये उभा अभ्यास आपल्या गारगोटीचे एक काय आहेत पोलीस, डोबल साहेब म्हणून. आता पोलीस असते, त्यांचं कामच आहे, ते आले, चौकशी केली, तिथलं सगळं काम बघितलं, जातो. त्यावेळी तो शाळेतून घरी परत जिवंत ह्याच्या आई वडिलांना खात दहशतीच्या छायेत ते जगतायत, राहतायत. आणि मग मी त्यांना म्हणलो की शालेय जीवनापासून या मुलांना जर युद्धशास्त्राच्या अनुषंगाने तर त्याचा काय परिणाम होईल की जर ह्या सतत दहशतीच्या छायेत ही जगणारी वावरणारी मुलं, त्याला माहिती होतील माझे एक्झिट पॉईंट काय आहेत, आणि तो स्वतःचा जीव वाचवू शकतो आणि स्वतःबरोबर अनेकांचा जीव वाचवू शकतो. आणि म्हणून भूगोलाचा अभ्यास असणं आवश्यक आहे. युद्ध काय मध्ये भरतनाट्य नृत्याच्या अतिशय प्राचीन परंपरा आहेत. या नृत्याचा जर आपण अभ्यास केला तर त्याच्या पायांच्या मुद्रा, हातांच्या मुद्रा, वेगवेगळ्या टान्स आणि पवित्र जर आपण बघितलं तर तेच पवित्र युद्ध असते. सोडणार नाही, एक क्षण सुद्धा मी मागे हटणार नाही. त्याच्या पाठीमागे असं हे आपलं युद्धशास्त्र आहे. आणि म्हणून आवश्यक आहे, कारण नृत्यामध्ये सुद्धा हे सगळे पवित्र येतात. आणखी नृत्याचा काय उपयोग आहे आपल्यासाठी? जर नृत्याचा शास्त्र म्हणून जर आपला अभ्यास असेल
योद्धा म्हणून मध्ये ती सल आहे की जिकडे चाणक्य म्हणतात की विद्या सुद्धा सामर्थ्य महत्वाचे की शस्त्र आणि शास्त्र, शस्त्राची जोड आणि शास्त्राला शस्त्राचं संरक्षण पाहिजे. व्यास महर्षी महाभारतामध्ये म्हणतात की शस्त्रेण रक्षती राष्ट्र असतं, त्याच राष्ट्रपती समोर बसून आज मी BA होऊ शकतो का, मी MA होऊ शकतो का, मी ज्ञान विज्ञान तत्वज्ञान वगैरे ह्या सगळ्याचा अभ्यास करू शकतो. आणि म्हणून की शस्त्रबळानेच राष्ट्राची आणि शस्त्रबळानेच शास्त्राचं संरक्षण होऊ शकतं. आणि शस्त्राला शास्त्र आवश्यकता आहे तर आपण अविवेक की हा देश पुन्हा एकदा बलशाली विरुद्ध, तर शरीर किती महत्वाचं आहे. आज आपण पाहतोय जगभरातल्या मेलेल्यांची जी आकडेवारी आहे, प्रत्येक व्यक्ती जिवंत परत आलेल्या व्यक्तींचाही अभ्यास केला तर की ज्यांच्याकडे रोग प्रतिकारक क्षमता जास्त आहे तीच लोक आज मी माझा रक्तच वाहू शकतो, माझ्याजवळ दुसरं काही नाही, काहीच नाही. स्वतःला निकृष्ट देहबुद्धी असतोय की या मायभूमीला रक्त वाचून मायासाठी दुसरं काय, माझ्याकडे दुसरं काय आता शिल्लक राहिलेलं नाही आणि म्हणून मी आत्मार्पण नाही. आणि माझा या भारतीय संस्कृती तोही तितकाच ज्वलंत क्रांतिकारक असतो. आणि म्हणून तो हताश होऊ नको, निराश होऊ नको. आणि ह्या क्रांतिकारकांच्यावर मग झालेले जे अत्याचार आहेत त्या अत्याचारावर कवी कुसुम सुद्धा बाळगण्याची परवानगी नाही. ते क्रांतिकारक म्हणजे आपल्या गांधीजी भारतयांना वेळ गरजा जय जयकार क्रांतीचा ह्या मातृभूमीला मुक्त करण्याचा वेळ घेऊन हे क्रांतिकारक तुझ्या मुक्तीचे एकच होते वेळ परी आणि वार तयांना वेळ परी आणि वार गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार. पण हा निरोप देऊन श्वासाद्वारे क्रांतिकारक दुःख देत आहेत का. मनार्थी शब्द असले तरी शौर्य सुद्धा शौर्य होतं. फक्त मग मात्र महाराजांच्याकडे होतं. अफजल खानाकडे धैर्य नव्हतं. आपल्याकडे कधीही केवळ राजाही संकल्पना मांडलेली नाही. नायक, मी नायक आहे. सर्वश्रेष्ठ नायक कोण. धर्मस्य मूलम अर्थ, हा धर्माचं मूळ अर्थामध्ये. पण ह्या अर्थाचं मूळ कशात आहे तर अर्थस्य मूलम राज्यम. हे अर्थ संपादन करण्यासाठी उत्तम राज्य असणं आवश्यक आहे. आणि ते राज्य दंडनीतीवर उभं राहतं, राज्यनीतीवर उभं राहतं. वहन करणारा उत्तम राजा असणं अपेक्षित आहे. 8वा प्रताप शिवरायांचा 8वा साक्षेप. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांची सलगी देणे कैसे असे. शिवरायांची सलगी द्यायचं म्हणजे आत्मार्पणच, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. दाढी वाढवून नकल करून शेवटच्या व्यक्तीला उत्तम अर्थार्जन करता येऊ शकतं आणि ती व्यक्ती आपला स्वधर्म पार पाडू शकते आणि तीच व्यक्ती सुखी होऊ शकते. हे स्वराज्याच्या माध्यमातून क्रांतिकारकांच्या मध्ये कोण झालं आझाद. आपल्याला माहिती आहे का कट की मला खात्री आहे, मला माहिती आहे की काकोरीची रेल्वे तुम्हीच लुटलेली आहे, ते ब्रिटिशांचं धन तुम्हीच लुटलेलं आहे आणि मला प्रत्येक पैसा तुम्ही राष्ट्रकार्यासाठी स्वातंत्र्याच्या
युद्धासाठी वापरणार आहात ते त्या रकमेतली बाळा जर तू घरी असताना तिला स्वातंत्र्य मिळव, मी आपलं कुठलंही काम करू शकत नाही, त्यामुळे मी तुमच्या पोटी कुपुत्र म्हणून जन्माला आलो आणि म्हणून मला खरंच माफ करा. पण आहे की आम्ही रेल्वेची ती काकोरीची रेल्वे, त्यामध्ये आम्हाला खूप विपुल प्रमाणात लाभ झाला आणि हेही तितकंच खरं आहे की ते धन त्यातला एकही पैसा माझी स्थितप्रज्ञता त्या युद्धाबरोबर शास्त्राचं शिक्षण आपण सर्वांनी दिलं पाहिजे असं आपल्या सर्वांच्या चरणी मी प्रामाणिकपणे मागणं मागतो. पण सर्वांनी हे आपल्या भारतीय युद्धशास्त्राचा अभ्यास करावा, ते जाणून घ्यावं, समजून पुढचे ते द्यावं. येणारी पिढी ही सामर्थ्यपणे उभी राहिली पाहिजे. ह्या देशातल्या प्रत्येक संकटाला तोंड देण्यासाठी, व्यक्तिगत जीवनातल्या संकटाला तोंड ती सक्षम झाली पाहिजे, ठरलेलं आहे. ती भूमिका डोळ्यासमोर ठेवून आज बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो. शिव प्रताप विश्वात जागवू, विश्वात जागवू. देश शिवराय, देश शिवराय, तन मन धन सर्वथा देऊनी, तन मन धन देऊनी. शिवराय ध्यान शिवराय, शिवराय ध्यान शिवराय. महाराष्ट्राचे शिवराय, तीर्थ शिवराय, देव शिवराय, तीर्थ शिवराय, देव शिवराय, धर्म शिवराय, धर्म शिवराय. भाग्य महाराष्ट्राचे शिवराय, तीर्थ शिवराय, क्षमा करा की इथं खूप अडचण निर्माण झाली, मध्ये मध्ये मोबाईल बंद झाले. सर्वांना ऐक माहीत नाही, पण जेवढं काय सर्वांनी तुमचंच होतं ते गुरुजींचंच होतं हे समजून घ्यावं. जे काही चुकीचं असेल ते माझ्याकडे परत द्यावं. आणि त्याचबरोबर फेसबुकवर जेवढ्यांचे काही प्रश्न आले असतील